भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांचाच सरकारवर हल्लाबोल. सोलरसाठी आग्रह, मात्र वीज कनेक्शन नाही. अधिकाऱ्यांना नोबेल द्या, मुनगंटीवार यांची टोलेबाजी. अधिवेशनात आज शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा होणार. लातूरमधील शेतकऱ्यांना स्वतःला उताला जुंपल्यावरून विधिमंडळामध्ये नेत्यांची खडाजंगी. विरोधकांकडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न. महायुतीमध्ये वाद होतील अशी वक्तव्य टाळा. वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या आमदार आणि मंत्र्यांना वरिष्ठांच्या स्पष्ट सूचना. डिनर डिप्लोमसीमध्ये निवडणुकीच्या तयारीला लागण्याचेही दिले आदेश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पुण्यामध्ये मुक्कामी. उद्या शहा यांच्या हस्ते थोरले बाजीराव पेशवे यांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुद्धा राहणार उपस्थित. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घानाचा राष्ट्रीय सन्मान द ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ द घाना प्रदान. मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर. सरकार 12% जीएसटी स्लॅब पूर्णपणे रद्द करण्याच्या तयारीत किंवा जीवनावश्यक वस्तू 5% स्लॅबमध्ये आणण्याचा विचार. बदलामुळे कृषी अवजारं, रेडीमेड कपडे, खाद्यान्नासह जीवनावश्यक वस्तू स्वस्त होण्याची शक्यता. दिशा सालियांचा मृत्यू अपघातीच, निष्कर्षावर मुंबई पोलीस ठाम. राज्य सरकार वेळकाढूपणा करतंय, कोर्टाची नाराजी. दिशा प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावरही झालेले आरोप. धक्कादायक प्रकरण, पुणे हादरलं. कोंढव्यात कुरिअर बॉयचा बनाव करून 22 वर्षीय तरुणीवर अत्याचार. आरोपीनं मोबाईलमध्ये सेल्फी काढून पुन्हा येईल असा मेसेजही केला टाईप. मुंबईच्या कांदिवलीमध्ये गुजराती अभिनेत्रीच्या मुलाची आत्महत्या. ट्युशनला जायला सांगितल्याच्या रागातून 57व्या मजल्यावरून उडी मारली. 14 वर्षाच्या मुलाच्या आत्महत्येनं एकच खळबळ. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या शिंदे समितीला पुन्हा 6 महिन्यांची मुदतवाढ. तर दुसरीकडे जरांगेंची चलो मुंबईची घोषणा. नाशिक पालिकेसाठी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात. निवडणूक कार्यक्रम जाहीर नसतानाच काँग्रेसची लगीनघाई. ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडल्यानंतर काँग्रेसला कमबॅकची संधी. संजय राऊत यांच्या टीकेनंतर मामा राजवाडे आणि सुनील बागुल यांच्या प्रवेशाला ब्रेक. दोघांवरही नाशिकमध्ये गंभीर गुन्हे. भाजपावर उठलेली टीकेची झोड. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी. पीएच्या मोबाईलवर जीवे मारण्याच्या धमकीचा मेसेज. कोतवाली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल. मुंबई गोवा महामार्गाचे 200 किलोमीटर अंतरातील काम अद्यापही अपूर्णच. गेल्या 18 वर्षांपासून हीच परिस्थिती. यंदाच्या गणेशोत्सवातही चाकरमान्यांची निराशा. ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या कंपन्यांना गर्दीच्या वेळेत दुपटी भाडे आकारण्याची आता परवानगी. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचा निर्णय. धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील पिरपाणी झोपडीमध्ये जिल्हा परिषद शाळा 1ली ते 4थी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकाच झोपडीमध्ये शिक्षण. बांधकामासाठी परवानगी नसल्यानं मिळालेला निधी देखील परत गेला. नंदुरबारच्या नवापूरमध्ये अंत्यसंस्कारासाठी आदिवासींचा नदीतून जीवघेणा प्रवास. अनेक वर्षांपासून नदीवर पर्यायी पुलाची मागणी. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. गडचिरोलीच्या गुंडेनूर नाल्यावर पुलाचं बांधकाम अर्धवट. डझनभर गावातील नागरिकांचा धोक्यात जीव घालून प्रवास. दुचाकीही दोरीच्या सहाय्यानं नेण्याची आता वेळ. मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसाचा जोर कायम. पुढील काही तासही पाऊस राहणार, हवामान खात्याचा इशारा. कोकण, पुणे, नाशिकला सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा. नद्यांच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ. रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू. पुण्याच्या खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 6451 क्युसेक्सनं सध्या विसर्ग सुरू. आवश्यकतेनुसार विसर्ग वाढवण्यात येणार. हिमाचल प्रदेशात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती. बियास नदीला भीषण पूर. भूस्खलनाचाही धोका. आतापर्यंत 500 कोटींपेक्षा जास्त नुकसान.
संत तुकाराम महाराज पालखी बोरगाव श्रीपूर ते पिराची कुरोली असा प्रवास करणार, तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी वेळापूर ते भंडी शेगाव असा प्रवास करणार.